ठाणे जिल्ह्यातील पिंपळनेर दहिवेल राष्ट्रीय महामार्गावरील बालाजी हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या एका मोठ्या आंतरराज्य गॅस काळाबाजार रॅकेटचा महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त धडक कारवाई करत पर्दाफाश केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर आणि पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात भारत पेट्रोलियमच्या मोठ्या टँकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने अत्यंत धोकादायक पद्धतीने व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये अवैध गॅस भरला जात असल्याचे उघडकीस आले। कारवाईची चाहूल लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले, मात्र प्रशासनाने या ठिकाणी भारत पेट्रोलियमचा एक गॅस टँकर, 2 बोलेरो आणि एका मारुती कारसह 3 चारचाकी वाहने, तब्बल 106 व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार व इतर साहित्य असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध आणि या आंतरराज्य टोळीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। दिनांक 7 जुलै 2026 रोजी मैदाने गावानजीक अवैधरित्या LPG टँकरमधून गॅस सिलेंडर भरले जाण्याची साठवणूक व वाहतूक केली जाण्याच्या आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही अप्पर तहसील कार्यालय पिंपळनेरचे पथक महसूल पथक आम्ही त्या ठिकाणी तात्काळ माहिती मिळाल्यानंतर रवाना झालो। त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी LPG गॅस सिलेंडरचा भरलेला टँकर तसेच त्या ठिकाणी 3 बोलेरो पिकअप वाहन आम्हाला त्या ठिकाणी आढळून आले आणि त्या ठिकाणी आम्हाला एकूण 105 सिलेंडर त्या ठिकाणी भेटलेले आहेत। तर आम्ही यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 तसेच LPG ऑर्डर 2000 या अंतर्गत पुढील कारवाई प्रस्तावित केलेली आहे। याबद्दल आम्ही फिर्यादही दाखल केलेली आहे। पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे।